नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाचा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मग अधिक वेळ न घालवता चपाती बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी या ठिकाणी बघा मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं आहे। हे पाणी आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाहीये, अगदी हाताला सोसवेल इतपत हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे। या ठिकाणी हाताला सोसवेल इतपत हे पाणी गरम झालेलं आहे आणि मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे। ते भिजवण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचं ताट घेतलेलं आहे। तर सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ जे आहे ते चाळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी चाळणीमध्ये 2 वाटी एवढं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे पीठ मी चाळून घेते। आपल्या गरजेनुसार आपल्याला किती चपात्या बनवायच्या आहेत त्यानुसार या ठिकाणी आपल्याला पीठाचा वापर करायचा आहे। तर मी 3 वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे। तर अंदाजे हे 3 वाटी पीठ आम्हाला पुरेसं होते। तर बघा पीठ चाळून घेणे अगदी गरजेचे आहे, कारण जेव्हा आपण पीठ किंवा गहू दळून आणतो तेव्हा त्यामध्ये काही ना काही गव्हाचे कण किंवा काही कचरा वगैरे असू शकतो। त्यामुळे मी या ठिकाणी बघा पीठ छान असं गाळून घेतलेलं आहे। आता या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आता लगेचच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून टाकत पीठ छान आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। एकदम पिठामध्ये संपूर्ण पाणी न टाकता पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी छान असं हे पीठ भिजवून घेत आहे। एकदम जर आपण सगळं पाणी पिठामध्ये टाकलं तर पीठ पातळ होऊ शकते आणि आपल्या चपात्या अजिबात व्यवस्थित येणार नाही। तर तुम्ही बघू शकता जेवढं पाणी मी गरम करून घेतलं होतं तेवढं सगळं मला या ठिकाणी पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे। त्यानंतर पीठ मळत असताना तुम्ही बघू शकता ताटाला थोडंसं पीठ चिकटल्या जाते। तर या पद्धतीने आपल्याला हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन ताटामध्ये शिंपडून घ्यायचं आहे आणि पिठाचा जो हा गोळा आहे किंवा हा उंडा आहे आपल्याला सगळ्या बाजूनी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असा फिरून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे ताटाला अजिबात पीठ चिकटत नाही, जेही चिकटलेलं असते ते सुद्धा पूर्णपणे निघून जाते। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिट हे पीठ असंच मुरत ठेवायचं आहे। तर बघा मी 10 ते 15 मिनिट हे पीठ छान असं मुरत ठेवलं होतं। तर तुम्ही बघू शकता छान असं हे पीठ मुरल्या गेलेलं आहे। आता परत आपल्याला एकदा मळून घ्यायचं आहे। जेवढं आपण पीठ मळू तेवढ्या आपल्या चपात्या छान सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत बनून तयार होतात। तर बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे परत एकदा। त्यानंतर या ठिकाणी बघा आता आपल्याला चपात्या लाटण्यासाठी तेल आणि कोरडं पीठसुद्धा लागणार आहे, ते सुद्धा घेतलेलं आहे आणि तवासुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। आता लगेचच आपण चपात्या लाटायला घेऊया। सुरुवातीला हाताला मी थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे। तळून घेतलेल्या उंड्यामधून एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे। आता हा गोळासुद्धा आपल्याला हातावरती थोडासा मळून घ्यायचा आहे आणि ज्या आकाराच्या चपात्या बनवायच्या आहेत त्या आकाराचा आपल्याला गोलाकार असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मी मध्यम आकाराच्या चपात्या बनवणार आहे, त्यासाठी मी अगदी मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे। एका वेळी तुम्ही 2 ते 3 किंवा 4-5 गोळेसुद्धा अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकता। तर या ठिकाणी बघा मी एका वेळेला 2 गोळे तयार करून घेते। चला तर मग आता मी छान 2 गोळे बनवून घेतलेले आहेत। मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या बनवून दाखवते। तर सुरुवातीला आपण पुडाची चपाती बनवणार आहे। पुडाची चपाती बनवण्यासाठी पोळपाटावरती मी थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे। त्यानंतर पुरी एवढी आपल्याला याची एक पारी लाटून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल सगळ्या बाजूने या पारीला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे। आता यावरती तेल लावल्यानंतर थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आहे आणि पारीला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता परत वरच्या बाजूने आपण थोडंसं तेल लावून घेणार आहे। अगदी 2-3 थेंब वरच्या साईडने सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे आणि परत थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण पुडाची चपाती बनवली तर अगदी छान मस्त सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत अशी ही चपाती बनून तयार होते। तसेच या चपातीच्या प्रत्येक लेयर्स अशा वेगळ्या वेगळ्या होतात। तर आणखी मी तुम्हाला एक उंडा तयार करून दाखवते 2 लेयरवाली चपाती। त्यासाठी या ठिकाणी बघा मी छोट्या आकाराचा एक गोळा घेतला, त्याला पोळपाटावरती आपल्याला थोडासा लांबट आकार द्यायचा आहे आणि त्याचे 2 भाग करायचे आहे। दोन्ही भागांना थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि दोन्ही भाग जे आहेत ते बंद करून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला हा उंडा बनून तयार झालेला आहे। तर तुम्हाला जो आवडेल तो प्रकार तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकता। चला तर मग आता सुरुवातीला आपण पुडाची चपाती लाटून घेऊया। त्यासाठी या ठिकाणी बघा तो आपण त्रिकोणी आकाराचा
3 पोळ्याचा उंडा तयार करून घेतला होता, तो या ठिकाणी मी घेतलेला आहे। हा उंडा आपल्याला कोरड्या पिठामध्ये छान असा घोळवून घ्यायचा आहे। त्यानंतर चपाती लाटायला घ्यायची आहे। चपाती लाटत असताना आपल्याला नेहमी पिठाचा वापर करायचा नाही आहे। अगदी कमीत कमी पिठामध्ये ही चपाती आपल्याला लाटायची आहे। जास्त पिठाचा आपण वापर केला तर चपाती सॉफ्ट होणार नाही, वातळ होणार। तर त्यामुळेच आपल्याला कमीत कमी पिठाचा वापर करून चपाती लाटायची आहे। चपाती लाटत असताना आपल्याला चपातीचे काट लाटून घ्यायचे आहे आणि सगळ्या बाजूने छान एकसारखा असा हात फिरवून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपाती लाटून घ्या, म्हणजे छान एकसारखी आणि गोल गरगरीत अशी आपली चपाती बनून तयार होते। तुम्ही बघू शकता खूप छान अगदी रोटी मेकर सारखीच आपली गोल गरगरीत अशी चपाती पोळपाटावरती मी लाटून तयार केलेली आहे। चला तर आता लगेचच आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे। त्यासाठी या ठिकाणी बघा तवा सुद्धा छान गरम झालेला आहे। तव्यावरती आपल्याला सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती चपाती टाकून घ्यायची आहे। आता चपाती हलकीशी फुगायला लागली की आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे। थोडं करत यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूनी चपाती भाजून घ्यायची आहे। चपातीचे काठ सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहेत। तर बघा मी अगदी थोडं करत असं तेल टाकून घेत आहे आणि चपाती छान भाजून घेत आहे। चपाती छान अशी फुगलेली सुद्धा आहे। तर या ठिकाणी बघा आपण पुडाची चपाती बनवलेली आहे, त्यामुळे ही चपाती जास्त फुगली नाही तरी सुद्धा ही चपाती खूप छान सॉफ्ट बनून तयार होते। तर तुम्ही चपातीला रंग बघू शकता किती छान आलेला आहे आणि मी चपातीच्या अगदी काठ भाजून घेतलेले आहेत। चला आता ही चपाती आपण काढून घेऊया। तर या ठिकाणी बघा मी ही चपाती चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। चपाती आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घेतली की त्यामधील पूर्णपणे वाफ निघून जायला मदत होते। चला आता आपण 2 लेअरवाली चपाती बनवूया। त्यासाठी बघा आपण जो 2 लेअरवाला उंडा बनवून घेतला होता, तो उंडा मी पिठामध्ये थोडासा घोळवून घेतला आणि छान सारख्याच पद्धतीने आता या ठिकाणी मी चपाती लाटून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता चपाती सुद्धा खूप छान गोल गरगरीत तशीच लाटल्या जात आहे। आपल्याला आवश्यकता पडल्यास यावरती आपल्याला अगदी थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे, पण खूप जास्त पिठाचा अजिबात वापर करायचा नाही आहे। तर बघा सारख्याच पद्धतीने मी सुरुवातीला चपातीचे काट लाटून घेतले आणि सगळ्या बाजूने एकसारखा लाटण्याने हात फिरवून घेतला। मस्त छान एकसारखी अशी चपाती आपली लाटून तयार झालेली आहे। प्रत्येक चपाती जी आहे ती अगदी गोल गरगरीतच बनून तयार होत आहे। चला आता ही चपाती सुद्धा आपण भाजून घेऊया। तर बघा चपाती आपण तव्यावरती टाकून घेतलेली आहे। त्यानंतर यावरती अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि चपातीवरती हलके बुडबुडे आल्यानंतर ही चपाती आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि थोडं करत तेल टाकून आपल्याला दोन्ही बाजूनी चपाती छान मस्त भाजून घ्यायची आहे। चपाती आपल्याला काठांनी सुद्धा व्यवस्थित भाजायची आहे, अजिबात आपल्याला कच्ची ठेवायची नाही आहे। तर तुम्ही बघू शकता चपातीला छान असं फोल्ड करून मी चपाती छान काठाने सुद्धा भाजून घेतलेली आहे। अजिबात चपाती कुठेही किंवा कोणत्याही काठाने कच्ची राहिलेली नाही आहे। अगदी परफेक्ट अशी आपली चपाती छान भाजून झालेली आहे, व्यवस्थित भाजलेली आहे आणि चपातीचा सॉफ्टनेस तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेली आहे, अगदी मऊ लुसलुशीत। आता ही चपाती सुद्धा मी चाळणीमध्ये काढून घेते। तर बघा राहिलेल्या सगळ्या पिठाच्या चपात्या मी सारख्याच पद्धतीने लाटून आणि भाजून घेत आहे। प्रत्येक चपाती तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट बनून तयार होत आहे आणि अगदी परफेक्ट अशा ह्या चपात्या बनतात। मंडळी या ठिकाणी गहू कोणतेही असले तरी चपात्या आपल्या अगदी परफेक्टच बनतात। फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या स्टेप्स फॉलो जर केल्या तर अगदी छान मस्त मऊ लुसलुशीत अशा चपात्या बनतात। अगदी दिवसभर सुद्धा ह्या चपात्या अजिबात कडक पडत नाही किंवा वातळ होत नाहीत। फक्त चपाती लाटत असताना आपल्याला पिठाचा अगदी कमीत कमी वापर करायचा आहे। तर या ठिकाणी बघा ही चपाती सुद्धा खूप छान सॉफ्ट बनून तयार झालेली आहे। चला तर मग आता मी तुम्हाला बिना तेलाची चपाती बनवून दाखवते किंवा याला फुलका सुद्धा म्हटलं जाते। तर बघा फुलका बनवण्यासाठी मी एक छोटा उंडा घेतलेला आहे, त्याला थोडंसं पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि छान असं चपातीप्रमाणेच आपल्याला लाटायचं आहे। फक्त या उंड्याला आपल्याला तेल वगैरे लावायची आवश्यकता नाही आहे, कारण बिना तेलाची चपाती आज आपण बनवत आहे, म्हणजेच फुलका बनवत आहे। तर बघा मी छान गोल गरगरीत असा हा फुलका किंवा चपाती छान लाटून घेतलेली आहे। आता हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही चपाती सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे। तर बघा एका बाजूने छान भाजून झालेली आहे, पलटून घेऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे। तर 50% तव्यावरती आणि 50% आपण गॅसच्या आचेवरती भाजून घेणार आहे। तुम्हाला जर गॅसच्या आचेवरती चपात्या भाजायला सेफ वाटत नसेल तर तुम्ही संपूर्ण चपाती ही भाकरीप्रमाणे तव्यावरतीच भाजून घेऊ शकता।
चला तर मग आता 50% मी तव्यावरती भाजून घेतलेली आहे। त्यानंतर गॅसवरून तवा खाली काढून घेतला आणि बर्नरवरती एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती मी ही चपाती छान हाय फ्लेमवरती भाजून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता हा फुलका किंवा बिना तेलाची ही चपाती जी आहे ती किती छान मस्त अगदी टम्म अशी फुगलेली आहे। तरी फुलका रोटी बनवत असताना आपण एक थेंबही तेलाचा या ठिकाणी वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा खूप छान अशी ही चपाती किंवा फुलका बनवून तयार झालेला आहे। चला मी आणखी एक फुलका तुम्हाला बनवून दाखवते। त्यासाठी सारख्याच पद्धतीने एक छोट्या आकाराचा उंडा घेतलेला आहे। कोरड्या पिठामध्ये उंडा घोळून घ्यायचा आणि छान मध्यम आकाराची किंवा अगदी छोटी अशी चपाती याची लाटून घेतलेली आहे। आता ही चपाती सुद्धा आपल्याला तव्यावरती टाकून छान अशी भाजून घ्यायची आहे। तर 50% ही चपाती सुद्धा मी भाजून घेतलेली आहे तव्यावरती। त्यानंतर सारख्याच पद्धतीने आपण गॅसच्या फ्लेमवरती राहिलेली चपाती भाजून घेणार आहे। ज्यांना तेलाच्या बनवलेल्या चपात्या आवडत नसतील त्यांनी अशा पद्धतीने बनवलेले हे फुलके किंवा बिना तेलाच्या चपात्या तुम्ही नक्की बनवू शकता। तर या ठिकाणी बघू शकता ही दुसरी चपाती सुद्धा किती छान मस्त अगदी टम्म फुगत आहे आणि खूप छान मस्त ही चपाती सुद्धा बनवून तयार झालेली आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चपात्या बनवण्याच्या 2 ते 3 पद्धती दाखवलेल्या आहेत। तुम्हाला यामधली कोणती पद्धत आवडली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर या ठिकाणी बघा मी 3 लेयरवाला जो आपण उंडा तयार करून घेतला होता त्याची सुद्धा चपाती लाटून घेतलेली आहे आणि ती चपाती सुद्धा तव्यावरती छान आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर ही 3 लेयरवाली चपाती सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि अतिशय सॉफ्ट अशी ही चपाती बनवून तयार झालेली आहे। अशा पद्धतीने बनवलेल्या ह्या 3 लेयरवाल्या चपात्या अगदी 2 दिवस सुद्धा सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत राहतात। जर आपल्याला कुठं प्रवासाला जायचं असेल तर आपण अशा पद्धतीने 3 लेयरवाली चपाती बनवून नेऊ शकतो। अगदी छान सॉफ्ट बनून राहते। अजिबात ही चपाती कडक होत नाही किंवा वातळ होत नाही। बघा सगळ्या चपात्या ज्या आहेत ती मी सारख्याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहे। चला तर मग मी एक फुलका तुम्हाला दाखवते की हा फुलका किती छान मस्त झालेला आहे। फुलक्याचा पापुद्रा तुम्ही बघू शकता किती छान असा अगदी वेगळा होत आहे आणि खूप मस्त परफेक्ट असा आपला हा फुलका बनवून तयार झालेला आहे। फुलक्याऐवजी मराठी भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर बिना तेलाची चपाती खूप छान अशी बनवून तयार झालेली आहे। तर या ठिकाणी बघा ह्या चपात्या सुद्धा खूप छान झालेल्या आहेत, तेलाच्या चपात्या सुद्धा। आणि ही 3 लेयरवाली चपाती तुम्ही बघू शकता। 3 लेयरवाल्या चपातीचा प्रत्येक जो पदर आहे तो वेगळा वेगळा होत आहे आणि अगदी छान सॉफ्ट झालेली आहे। तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीची ही चपाती बनवून तयार झालेली आहे आणि प्रत्येक चपाती तेवढीच सॉफ्ट आणि अगदी मऊ लुसलुशीत बनवून तयार झालेली आहे। चला तर मंडळी तुम्हाला आजची माझी ही चपाती बनवण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।